नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आपल्या हिंदू धर्मात पौर्णिमा आणि अमावस्या तिथीला खूप महत्त्व आहे. प्रत्येक महिन्याला येणारी पौर्णिमा आणि अमावस्या ही महत्त्वाची असते. डिसेंबर महिन्याच्या तसेच या वर्षाची शेवटची अमावस्या ही मार्गशीर्ष अमावस्या उद्या 19 डिसेंबरला आलेली आहेत. या मार्गशीर्ष अमावस्येच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्यासोबतच पितरांना स्नान व दान करण्याचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी स्नान करून दान केल्याने पितृदोष हा दूर होतो आणि आपले पितृ हे आपल्याला भरभरून सुखी संसाराचे आशीर्वाद देत असतात. मार्गशीर्ष अमावस्या ही वर्षातील शेवटची अमावस्या येत असल्याने या अमावस्येचे महत्त्व हे खूप अधिकच वाढते. या मार्गशीर्ष अमावस्येच्या दिवशी लक्ष्मीसोबतच भगवान विष्णू यांची देखील पूजा केली जाते. या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी येते. धार्मिक दृष्टीने मार्गशीर्ष ही अमावस्या अत्यंत महत्त्वाची तिथी असल्यामुळे या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय देखील सांगितले जातात. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत. उद्या शुक्रवार वर्षातील शेवटच्या अमावस्येला तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल, परंतु आंब्याच्या पानांचा हा अत्यंत प्रभावी उपाय करा. हा उपाय केल्याने एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल. तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होऊन वर्षभर घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. 7 पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल. तर असा हा आंब्याच्या पानांचा उपाय कसा करायचा आहे, कोणत्या वेळेत करायचा आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या शुक्रवारी मार्गशीर्ष अमावस्येच्या दिवशी करायचा आहे. अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत दिवसभरामध्ये तुम्ही हा उपाय कधीही करू शकता. आंब्याचे झाड हे आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे या झाडाचे धार्मिक महत्त्वसुद्धा तेवढंच आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये आंब्याची पानं ही अत्यंत शुभ मानली जातात. या आंब्याच्या झाडाच्या पानांपासून ते लाकडापर्यंत आपण पूजा करत असतो, कारण आंब्याच्या पानांचा उपयोग हा शुभ कार्यामध्ये होत असतो. आणि आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये हा उपाय जो आहे तर तो सांगितलेला आहे. आणि हा उपाय अमावस्येच्या दिवशी जर आपण केला तर आपल्या जीवनातील अनेक समस्या, त्रासांपासून मुक्ती मिळते. आपलं भाग्य हे उजळल्याशिवाय राहत नाही. घरातील वास्तुदोष, ग्रहदोष हे देखील दूर होऊन घरात अखंड लक्ष्मी वास करते. तसेच हा उपाय केल्याने घरातील कर्ज जे आहेत, म्हणजे आपल्या घरावरती एखादं कर्ज असेल तर ते कर्ज देखील दूर होऊन अनेक संकटांपासून आपली मुक्तता होते. जर तुमच्या घरामध्ये काही नकारात्मक शक्ती असेल, काही वास्तुदोष असेल, पितृदोष असेल किंवा तुमच्या घरावर एखाद्या व्यक्तीने नकारात्मक शक्तीचा प्रयोग केला असेल आणि यामुळे तुमच्या घरात सतत वाद, विवाद, क्लेश, भांडणे होत असतील, घरामध्ये आजारपण असेल, आलेला पैसा आजारपणामध्ये निघून जात असेल किंवा घरामध्ये पैसा टिकत नाही किंवा अमावस्या आली की तुमच्या घरामध्ये सतत वाद विवाद सुरू होतात किंवा एखाद्या व्यक्तीचे अचानक पाय दुखत असेल, डोकं दुखत असेल किंवा घरामध्ये सतत नकारात्मकता आहे असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही हा उपाय उद्या मार्गशीर्ष अमावस्येच्या दिवशी आवर्जून करायचा आहे. हा उपाय केल्याने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना या देखील पूर्ण होतात आणि तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळतं. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं, आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहेत. या दिवशी देवांना पंचामृताने स्नान घातले जाते. शक्य असेल तर पंचामृताने देवांना तुम्हाला स्नान घालून शांत करायचं आहे. पंचामृत तुमच्याकडे नसेल तर तुम्ही फक्त शुद्ध पाण्याने देवांना स्नान घातले तरी सुद्धा चालेल. धूप, दीप, अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्ही हा उपाय करायचा आहे. उपाय करण्यासाठी तुम्हाला 11 आंब्याची पानं आणायची आहेत. ही पानं घेताना चांगली घ्यायची आहेत, कुठेही फाटलेली किंवा खराब झालेली अशी घेऊ नका.
चांगली 11 आंब्याची पानं आणायची आहेत. पानं ही स्वच्छ धुवून काढायची आहेत आणि प्रत्येक पानावर तुम्हाला चंदनाचा एक टिळक लावायचा आहे. प्रत्येक पानावर हळद कुंकू तुम्हाला लावायचं आहे आणि प्रत्येक पानावर तुम्हाला कुंकवाने एक एक स्वस्तिक काढायचं आहे. यानंतर तुम्हाला एक धागा घ्यायचा आहे. त्या धाग्यामध्ये तुम्हाला ही 11 आंब्याची पानं जी आहेत तर ती बांधून घ्यायची आहेत आणि या पानांचं तुम्हाला एक तोरण करायचं आहे. आणि यानंतर हे आंब्याच्या पानांचं तोरण हे आपल्या मुख्य दरवाजावरती तुम्हाला लावायचं आहे. स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे. जेव्हा असं स्वस्तिक आपल्या मुख्य दरवाजावरती असते तेव्हा कितीही मोठी नकारात्मक शक्ती असेल तर ती आपल्या घरापासून दूर राहते आणि आपल्या घरात सुख, शांती, समृद्धी ही प्रदान होत असते. तसेच आंब्याच्या पानांमध्ये नकारात्मकता आकर्षित करण्याची खूप जास्त शक्ती असते आणि म्हणून कोणत्याही धार्मिक विधीमध्ये आंब्याची पानं जी आहे तर ती वापरली जातात आणि म्हणून असे आंब्याची पानं आपण मुख्य प्रवेशद्वारावरती लावली तर कुठलीही नकारात्मकता ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही. आता हे तोरण तुम्ही उद्या शुक्रवारी लावल्यानंतर शुक्रवार, शनिवार आणि रविवार हे 3 दिवस ठेवायचं आहेत आणि सोमवारी 4थ्या दिवशी तुम्हाला ते काढून निर्माल्यामध्ये टाकून द्यायचं आहे. कारण जास्त सुकलेलं तोरण हे घराच्या दरवाजावरती कधीही ठेवायचं नसतं. यामुळे आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती प्रवेश करू शकते. त्याचबरोबर उद्या मार्गशीर्ष अमावस्येच्या दिवशी तुम्हाला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची एकत्रित पूजा करायची आहे आणि तुमची पूजा ही करून झाल्यानंतर तुम्हाला एका ग्लासमध्ये किंवा तांब्याच्या कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे. त्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि त्यामुळे तुम्हाला 2 आंब्याची पानं ठेवायची आहेत. जेव्हा तुम्ही माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची एकत्रित पूजन करणार आहे तेव्हा हा कलश तिथे तुम्हाला देवघरासमोर ठेवायचा आहे आणि तुमची पूजा करून झाल्यानंतर तुम्हाला ते जे पाणी असणार आहे तर ते आंब्याच्या पानाने आपल्या घरामध्ये, आपल्या वास्तूमध्ये शिंपडायचं आहे. यामुळे आपल्या घरात असणारी अदृश्य शक्ती, वाईट शक्ती, नकारात्मकता, अलक्ष्मी ही नष्ट होते. घरात जे काही दोष आहे, ग्रहदोष असेल, वास्तुदोष असेल तर ते सुद्धा दूर होतात. म्हणून हा एक उपाय देखील तुम्हाला उद्या मार्गशीर्ष अमावस्येला करायचा आहे. त्याचबरोबर भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल आणि प्रयत्न करूनही जर तुमची इच्छा पूर्ण होत नसेल, सतत तुम्हाला संकट, अडचणी, अडथळ्यांना सामोरे जावं लागत असेल आणि जर तुमच्या घराजवळ आंब्याचं झाड असेल तर त्या झाडाला तुम्हाला दररोज सकाळी किंवा संध्याकाळी जल अर्पण करायचं आहे. असं केल्याने तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होते. यशाचा मार्ग हा खुला होतो. तर हे 3 आंब्याच्या पानांचे प्रभावी उपाय जे आहेत तर ते तुम्हाला उद्या मार्गशीर्ष अमावस्येला करायचे आहेत. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.